एक तर असं आहे की पोलीस दलामध्ये ज्या वेळेला लोक रिटायर होतात किंवा काही लोकांना अपघात होतो, अशा रीती वेळेला मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला मॅनपॉवरची आवश्यकता असते. सगळ्यात मोठी पोलिसांच्या इतिहासातली भरती ही ह्यावर्षी झालेली आहे. 18,400पेक्षा जास्त त्या ठिकाणी लोकांची भरती झालेली आहे. पण पोलिसांची भरती झाल्याबरोबर लगेच तो रुजू होत नाही. त्याला अगोदर ट्रेनिंगला जायला लागतं आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी भरती करून घ्यायला लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काही उल्लेख आज होतो आहे, म्हणजे एवढ्या वर्षामध्ये कधीही भरती झाली नाही, तर या सरकारने जवळजवळ 1,00,000पेक्षा जास्त लोकांची भरती केलेली आहे. हा मुद्दा ते विसरूनच जातात. आणि ते कशाबद्दल बोलतात की 18,400ची ऑलरेडी सगळी प्रोसिजर पूर्ण झाली, ती लोक ट्रेनिंगला गेली आहेत. आता ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तिथं पोलिसांचं जर शॉर्टेज निर्माण झालं, आपल्याकडे गणपती असते, आपल्याकडे आता नवरात्र आलेली आहे, उद्या ईद मध्यंतरी येऊन गेला, म्हणजे ह्याला जी पोलिसांची रिक्वायरमेंट असते ही काही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेतलेली नाही आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्यामध्ये रितसर भरतीची प्रक्रिया असते आणि ती भरती करून त्यांना प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनवर किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनवर दिलं जातं. त्याच्याऐवजी त्यांनाच पोलीस म्हणून ज्याला आपण घेतो त्याला त्यांना काही अधिकार द्यायला लागतात आणि हे अधिकार आपण नवीन माणसाला किंवा कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच्या माणसाला देऊ शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समधली जी मुलं घेतलेली आहेत त्यांच्या नोकऱ्या जात नाही त्यांना त्या सिस्टममधून काढल्यानंतर. फक्त ते आज पोलीस दलामध्ये आहेत, त्याच्याऐवजी त्यांच्या ओरिजिनल जे त्यांचं पोस्टिंग आहे तिथं ते लोक परत जाणार आहेत. शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज केवढा मोठा तरी गवगवा केला जातोय, वेगवेगळ्या लोकांचा गैरसमज करून दिला जातोय की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने लोक घेतली जाणार का. तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ही पूर्वीपासून शासनामध्ये याच्यामध्ये आहे, म्हणजे अस्तित्वामध्ये आहे. आणि 2014मध्ये टेंडर काढलेलं होतं, त्याची मुदत 2017मध्ये संपली. त्याच्यानंतर पुन्हा त्याची टेंडर्स काढण्यात आली, ती फायनलाईज होऊ शकली नाही. मध्यंतरी तर 2-2.5 वर्षाच्या काळात काही करतच नव्हते. आणि त्याच्यामुळे शासनाला आयत्या वेळेला जे मनुष्यबळ लागतं, जसं आता समजा आमची शिक्षकांची भरती सुरू आहे, तर शिक्षकांचे 30,000 शिक्षक आम्हाला भरायचे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये. तर त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु जोपर्यंत रोस्टरवर सही होत नाही समाज कल्याणकडून, तोपर्यंत CO आमच्याकडे पाठवू शकत नाही आणि CO पाठवल्याशिवाय आमचं पोर्टल ओपन होऊ शकत नाही. आता 20 जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी पडताळणी झालेली आहे. येत्या सोमवारपासून आम्ही सांगितलेलं की 20 जिल्ह्यांचं तुम्ही पोर्टल ओपन करा, ज्याला पवित्र पोर्टल म्हणतात. ते ऑटोमॅटिक त्यांना नेमणुका जाणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने, त्यांनी एक तरी शिक्षक कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेतलेला दाखवा. ज्याला आमच्याकडे बदल्या झाल्या आणि आमचे हे कोर्टाचा स्टे आला भरतीवर, त्याला मध्ये जी गॅप निर्माण झाली त्यालासुद्धा आपण माजी शिक्षकांकडून काम करून घेण्याचं ठरवलं. आजपर्यंत एकही शिक्षकाची भरती जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने झालेली नसली तर मग हा आरडाओरडा काय, हे मोर्चे कसे आले याचं तर उत्तर द्यायला लागेल. या मोर्चाच्या मागे कोण होतं याचंसुद्धा उत्तर द्यायला लागेल. जो गैरसमज करून दिला जातोय की शाळा दत्तक म्हणजे शाळा कंपन्यांच्या ताब्यात दिल्या जाणार. GR वाचून बघा, 1-1 लाख रुपये पगार असतो आमच्या शिक्षकांना. स्वतःचा तुम्ही 1 लाख पगार घेता आणि मग तिथं मोडक्या शाळा असाव्या, मुलांना बसायला बेंचेस नसावे, अशी तुमची अपेक्षा आहे का. मुलांचा काही विचार नाही का. याचं उत्तर मला शिक्षकांच्या संघटनेची मी मीटिंग बोलवणार आहे आणि त्यांना मी त्यांच्या महासंघाची मीटिंग बोलवली. त्यांना संपूर्ण GR वाचून दाखवला. CSRचे जे पैसे येतात हे CSRचे पैसे हे मुलांच्यासाठी खर्च व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. मुलांना चांगल्या टॉयलेट्स पाहिजेत, मुलांना चांगल्या कंपाऊंड वॉल पाहिजेत. आज आमचा सगळा पैसा हा शिक्षकांच्या पगारावर जातो, जवळजवळ 67,000 कोटी रुपये. पूर्वी हा बोजा नव्हता आमच्यावर. आता तर मी आणि दिलेले आहेत, म्हणजे 67,000वरून 72,000वर जाणार. कारण 1100 कोटीप्रमाणे मी जे टप्पा अनुदान सुरुवात केली आहे त्याचा अल्टिमेट बोजा हा 5,500 कोटीचा येणार आहे. जे नवीन शिक्षक 30,000 भरती करतोय त्याचा बोजा ह्याच्या अतिरिक्त येणार आहे. आणि मग ज्याला आम्ही एवढा मोठा बोजा सहन करतो त्यावेळेला राज्याच्या एकूण जो पगार आहे त्याच्यापैकी 40 ते 45% पैसे हे केवळ आपण शिक्षकांच्या पगारावर खर्च करतो. तिथं कुठलीही काटछाट आम्ही करत नाही. ही वस्तुस्थिती असताना शिक्षकांच्या मनामध्ये हा गैरसमज कोणी निर्माण करून दिला. मला जर अगदीच करायचं असतं, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, मी ते करणार नाही, परंतु आम्ही जो घराचा भत्ता देतो तो वर्षाला 3,300 कोटी रुपयाचा असतो. अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या कंप्लेंट आल्या, आमदारांनी त्याच्याकडे उपोषण केलं, तरी पण आम्ही अजून ॲक्शन घेतलेली नाही आहे. कंपल्सरी राहणं हेडक्वार्टरला हे कंपल्सरी आहे.
त्याच वेळेला तुम्हाला तो भत्ता मिळणार. मग आम्ही याच्यावर हे केलं आहे का? मग मला जर पैसेच उभे करायचे असते तर मी तिथं नियमावर बोट ठेवलं असतं. एवढे 3,000 पैकी निदान 2,000 कोटी माझ्याकडे असते तरी मी ते शाळांवर खर्च केले असते. म्हणजे मुलांसाठी खर्च करायला पैसे नाहीत, परंतु तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, ही भूमिका आहे का? कारण ज्या गुरुवर्यांचा मी अतिशय मान ठेवतो, ज्यांच्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये मी एवढे निर्णय घेतले की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी हे निर्णय झालेले नाही आहे. सगळ्या केंद्रप्रमुखांच्या भरत्या करायला लावल्या, टप्पा अनुदानावर सगळ्यांना आणलं, 50 वर्षाच्या अट शिथिल करा म्हणून सांगितलं, शिक्षकांना त्यांच्या प्रमोशनच्या संधी उपलब्ध करून दिल्या. असं असताना जर विद्यार्थ्यां ज्या ठिकाणी बसतात त्या शाळा दुरुस्त करत असताना कंपनीला 1 रुपयाचा सुद्धा अधिकार मॅनेजमेंटमध्ये दिलेला नाही आहे. स्कूल कमिटी तीच राहील, पगार शासन देणार आहे. मग तुम्ही खाजगीकरण कशाला नेमकं म्हणता? आजपर्यंत CSRचे पैसे दिले जातच होते ना शाळांना, परंतु ते चॅनलाइज नव्हते. इथं एक ठिकाणी पवारसाहेबांनी म्हटलेलं आहे की नाशिकला वाईन कंपनीने पैसे दिले. ते किती सालामध्ये दिले? 2016 सालामध्ये. त्यांनी आपल्या CSRमधून 4 खुल्या बांधून दिल्या. म्हणून काय तिथं ह्याचा कार्यक्रम झालेला नाही आहे. म्हणजे त्या गौतमी, काय नाव आहे त्यांचं, गौतमी पाटील, पवारसाहेबांच्या तोंडामध्ये असं नावसुद्धा येतं का म्हणे. तिथं काय आहे की तिथं ग्रामपंचायतीचं ते ग्राउंड होतं आणि ग्रामपंचायतीच्या ग्राउंडमध्ये ग्रामपंचायतीने NOC दिलेली होती, पोलीस डिपार्टमेंटने NOC दिली होती, तरी पण आम्ही आमच्या शिक्षकाला, तिथल्या मुख्याध्यापकाला नोटीस दिलेली आहे की तू समोर करत असताना तू कंप्लेंट करायला पाहिजे होती. ही आमची भूमिका असते. आणि तुम्ही कुठेही म्हणजे मी मुद्दाम का बोलतोय की पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ एखादा नेता बोलतो जो महाराष्ट्रामध्ये आदरणीय आहे, त्यावेळेला लोक त्याच्याकडे सिरियसली बघतात. काय संबंध आहे CSRच्या पैशाचा आणि त्या गौतमी पाटीलचा? असं काय झालेलं आहे का की आमच्या शाळेतल्या कुठल्या ह्यांनी तमाशाचा कार्यक्रम अलाव केला? होऊच शकत नाही. आम्ही तर एवढं स्ट्रिक्ट केलेलं आहे की अगदी कोणी तंबाखू खाताना आढळला, कोणी दारू पिऊन गेलेला आढळला तरी त्याला ताबडतोब सस्पेंड करण्याच्या ऑर्डर्स दिलेल्या आहे. मग तुम्ही कशा रीतीने हे चाललेलं आहे? कशासाठी हे मोर्चे आहेत? आणि त्या मोर्चांचं समर्थन जर पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता करत असेल तर हे सगळे GR घेऊन मला पवारसाहेबांची भेट घ्यायला लागेल. मला त्यांना दाखवायला लागतील की GR याच्यामध्ये एक तरी अशी गोष्ट दाखवा की ज्याच्यामध्ये खाजगीकरणाचा उल्लेख आहे. दुसरा मुद्दा जो त्यांनी काढला तो आहे की क्लस्टरच्या संदर्भात. क्लस्टरच्या संदर्भात आमच्या कमिशनरनी जे पत्र दिलेलं आहे, नेहमी वित्त खात्याचं एक कामच आहे की त्यांनी खर्च चाललेला बरोबर आहे की नाही ते बघणं. वित्त खात्याने त्यांच्याकडे एक अहवाल मागवला, त्याला त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही, एकही शिक्षक कमी होणार नाही. मग हा मोर्चा कशासाठी आहे? मी तुम्हाला सांगतो क्लस्टरचं महत्त्व काय आहे ते. आम्ही एक अभ्यास केला. अभ्यासामध्ये काय आढळलं की मुलांनी जे वाचन करून दाखवायचं असेल, समजा 50% मुलं ज्या ठिकाणी मोठ्या शाळेत जातात त्यातली 50% मुलं याचं वाचन करू शकतात आणि ज्या ठिकाणी मुलं कमी आहेत तिथं हा ॲव्हरेज किती आहे? हे ॲव्हरेज फक्त 8 की 10% आहे. म्हणजे किती फरक आहे बघा. म्हणजे मुलांना आपण ढ ठेवायचं, परंतु एक शाळा अशी डेव्हलप करायची नाही की ज्या ठिकाणी मुलं खेळू शकतील, मुलांना इंग्रजीची किती वाक्य एकत्र करता येतील याच्यावर सुद्धा अभ्यास झालेला आहे. मी हे सगळे आकडेवारी तुम्हाला देतो. आणि मग शाळा मुलांसाठी आहे की शाळा शिक्षकांसाठी आहे, एकदाचा निर्णय होऊन जाऊन दे. महाराष्ट्रामध्ये मुलांना त्या ठिकाणी मुलांची कॅपॅसिटी कमी करायची आणि तरी पण ज्यावेळेला शासन म्हणतं की तुमच्या शाळा बंद करणार नाही, परंतु तुम्ही एका ठिकाणी ज्या ठिकाणी खेळाच्या सुविधा आहेत, ज्या ठिकाणी चांगल्या इंटरॅक्टिव्ह TVs आहेत त्या ठिकाणी तुम्ही शिका तर तुम्ही अधिक हुशार होणार. मग त्या मुलांचा चॉईस आहे ना, त्या मुलांनी कुठे जायचं ते. परंतु त्या क्लस्टर शाळेची डेव्हलपमेंटच नाही करायची, अशी भूमिका कशी घेऊन चालेल? मी तर असा मंत्री आहे की मी म्हणतो आमच्याकडे आणि 5 प्री प्रायमरी झालेली आहे. शाळा कशा बनवणार? प्री प्रायमरी तर आम्ही चालू ठेवणार, परंतु जर मुलगा मोठा झाला तर त्याला सगळं ज्ञान मिळालंच पाहिजे. आणि ते ज्ञान जर मिळू शकत नसेल तर हे देण्याचं कर्तव्य हे शासनाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर गैरसमज संघटना करून देत असतील तर मग त्यांनी आम्हाला उपाय सुचवावा. त्यांचं म्हणणं आहे की खाजगी कंपन्यांकडून पैसे घेऊ नये, तर त्यांनी उपाय सुचवावा. आम्ही जाऊन राहतो गावामध्ये, आम्हाला भत्ता मिळतोय, आम्ही गावामध्ये राहतो, आम्ही ती संख्या वाढवून दाखवतो. तुम्ही गावामध्ये राहणार नाही, तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी राहायचं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी आजपर्यंत हा विषय पेंडिंग ठेवलेला आहे. मी किलोमीटरचं अंतरसुद्धा वाढून देण्याची तयारी दाखवली, पण तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज आमच्याकडून घेणार आणि आमचंच बदनामी करणार. कारण नसताना ही नाहक बदनामी आम्ही का सहन करून घ्यायची? आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात आकडेवारी पवारसाहेबांना कोणीतरी नेऊन दिली मिसिंगची. 16,000 महिला मिसिंग होत्या, त्यातल्या 14,000 पोलिसांनी ट्रेस केल्या नाही. हे पोलिसांचं हे नाही आहे का?
16,000 पैकी 11,000 ट्रेस केल्या, 4,000 ज्या 18च्या खालच्या होत्या त्यापैकी 3,000 ट्रेस केल्या. म्हणजे ट्रेसिंगची कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. समजा कुठेतरी गेले, उत्तर प्रदेशमध्ये गेले, बिहारमध्ये गेले, नेपाळच्या आसपास गेलेले असेल, त्यांना शोधून त्यांना परत आणायला लागतं. मग एवढ्या लोकांना परत कसं आणलं पोलिसांनी? ट्रेस केला ना त्यांचा. म्हणजे तुम्ही फक्त मिसिंगचा आकडा सांगणार आणि ट्रेस केलेल्याचा आकडा सांगणार नाही, असं कसं चालेल? याच्यामधून गैरसमज होईल ना. महाराष्ट्राचं पोलीस दल आणि विशेषतः मुंबईचं पोलीस दल भारतामधलं सर्वोत्कृष्ट मानलं जातं. मग तुम्ही हे आकडे सांगणार नाही का? फक्त तुम्ही मिसिंगचा आकडा सांगणार आणि तुम्ही रिकवर्डचा आकडा किंवा ट्रेसिंगचा आकडा सांगणार नाही, असं घडता कामा नये. आम्हाला तर अशी अपेक्षा नाही की मी त्यांच्या हाताखाली एवढी वर्ष काम केलं आहे. फर्स्ट टाईम मी बघितलं की राज्याचं हित आणि पॉलिटिक्स यांनी कधीही गल्लत करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि कोणी गल्लत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की राज्याचं हित पहिलं, असे सांगणारे पवारसाहेब आहेत. आणि मला असं सगळं बघितल्यानंतर मलासुद्धा वाटलं की आपण जाऊन ही माहिती साहेबांना दिली पाहिजे, की जेणेकरून उद्या कदाचित माझ्या मनामध्ये सुद्धा असं कधी येता कामा नये की आमच्या संघटनांमध्ये एवढे पवारसाहेबांना मानणारे लोक आहेत, मग त्यांच्या मनामध्ये काही तर त्यांचे मोर्चे कसे निघत आहेत याचा तर मी सिरियसली विचार करून सगळ्याच संघटनांना आता एकत्र बोलणार आहे. आणि अशा तऱ्हेने पुन्हा होता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी क्लिअर कट सांगितलेलं आहे, काहीही ह्याच्याशी संबंध येत नाही. आपल्या त्या नाच गाणी काय जे झालं त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या संदर्भात त्यांची मीटिंग घेतली जाईल आणि आम्हालासुद्धा आमचा ॲप्रोच क्लिअर केला पाहिजे. तुम्हाला नको आहे ना कंपनीकडून पैसा घेतलेला, तुम्ही जाऊन प्रत्येकजण त्या त्या गावांमध्ये राहा, तिथल्या शाळेची काळजी घ्या. एरवी तरी आम्ही तुम्हाला भत्ता देतोय, त्याच्यामुळे तो घ्या. किंवा तुम्ही उद्या भत्ता घ्यायचा कमी केला, वर्षाला माझे 2,500 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम माझ्याकडे येणार एकट्या एज्युकेशन डिपार्टमेंटकडे. मी ते आनंदाने खर्च करेन याच्यावर. आणि तो एक त्याग होईल संघटनांकडून की आम्ही जात नाही आहे, आम्ही भत्ता घेतोय, मग आम्ही एवढा त्याग केला पाहिजे की आम्हाला वाटतं की मुलांकडून हे होता कामा नये. तुम्ही तो त्याग करा. ताबडतोब सगळ्या शाळा दुरुस्त होतील. 2 वर्षात एक शाळा अशी शिल्लक राहणार नाही की ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे. राज्यातील शाळांना सर्वाधिक अनुदान हे राज्य सरकार देतं, खूप मोठा आर्थिक फंड देतं. त्याचा गैरफायदा जो आहे तो मोठ्या शिक्षण सम्राटांना, त्यांच्या शिक्षण संस्थांना होत असतो. त्यावरती आता राज्य सरकारचा फेरविचार. एक गोष्ट अशी आहे, बोलताना ह्याच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे होतं. पूर्वीच्या काळात काय सिस्टम होती की जी श्रीमंतांच्या घरची मुलं होती त्यांना फी असायची. आम्ही आमच्या शाळेत जायचो त्यावेळेला 50 रुपये 100 रुपये द्यायला, त्यावेळेला जी फी होती द्यायचो. आणि जी मुलं गरीब आहेत ते EBC म्हणून त्याला फॉर्म असायचा, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तो ज्या मुलांनी भरून दिला त्यांना त्याची ग्रँट मिळायची त्या शाळेला. मग ही सिस्टम डिस्कंटिन्यू का केली? 100% बोजा का टाकला? म्हणजे श्रीमंत मुलांचा बोजा सुद्धा सरकारवर टाकला, गरीब मुलांचा बोजा. आणि ती श्रीमंतांची मुलं लाख फी देऊन जातात. अनेक शाळांची अशी मागणी होती की आम्हाला एक्स्ट्रा काहीतरी चार्ज करायला द्या. अनेक संस्था मागणी करतायत आम्हाला. पालकसुद्धा असं म्हणतात की आम्ही ठराविक रक्कम द्यायला तयार आहे, परंतु शाळांची परिस्थिती सुधारून दे. हे सगळ्यांनी एकत्र बसण्याची गरज आहे. आणि ह्या सिस्टम मी नाही आणल्या, तुमच्या काळात हे निर्णय झालेले आहेत. आणि एवढा प्रचंड बोजा शासनावर पडून शासनाचं बजेट कोलॅप्स झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जिथं मुलांची फी भरण्याची ऐपत असते आणि ते स्वतःहून म्हणतात की शाळेमध्ये चांगला फॅन असून दे, आम्ही फी भरायला तयार आहे आणि गरिबांना फ्री दिलंच पाहिजे शिक्षण, ही लोकहितकारी राज्याची संकल्पना आहे. परंतु हे निर्णय कोणी घेतले? हे निर्णय मी नाही घेतले. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला CSRचा पैसा विनाकारण वेस्ट होतोय, त्याच्यामधून वेगवेगळ्या ॲप तयार केल्या जात आहेत, नको असलेल्या गोष्टी मुलांच्या माथ्यावरही होत आहेत. त्याच्यापेक्षा त्यांना चांगले बाग असून दे, त्यांना चांगली खोली असून दे, त्यांना चांगला फॅन असून दे, हे मांडलं म्हणजे काय गुन्हा झाला का? काल मी 2.5 तास मीटिंग घेतली ह्याच्याबद्दल, मिड डे मीलबद्दल. आणि मिड डे मिलमध्ये संपूर्ण मी काय पालट करायला सांगितलं. आज माझ्याकडे एक आलं की चेंबूरचं, की त्या मुलांना विषबाधा झाली, मी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बघायला लागेल की त्यांनी जर किती लोकांना दिली आणि त्याच्यामध्ये एकाच शाळेमध्ये का झाली, तर कदाचित पाण्यामध्ये सुद्धा दोष असू शकतो. आपण एकदमच कोणाच्या तरी अंगावर हे करणं, कुठल्याही गोष्टीला आम्हाला मुलांच्याबद्दल हे आहे. आणि मुलांनी, मी तर एवढं काल निर्णय दिलेला आहे की मुलांना रोज एक स्वीट डिश द्या, मुलांना नुसतीच खिचडी खायला देऊ नका. मुंबईच्या शाळांमध्ये जाऊन बघा, त्यापैकी चांगल्यापैकी भाजी मी तुम्हाला दाखवतो, त्यांच्या टेरेसवर तयार झालेली आहे. आणि टेरेसवर तयार झालेली भाजी असताना त्यांना चांगल्यापैकी भाज्या मिळणार. मुलांना त्याच्याबद्दल आम्ही किती वेगवेगळे उपक्रम राबवतोय महाराष्ट्रामध्ये, थोडा तरी विचार करा ना. डायरेक्ट तुम्ही अशी टीका करणार ज्याच्यामधून गैरसमज होईल. तर माझं असं हे आहे की आपल्याला आता याच्यामध्ये लक्ष घालायला लागेल. केवळ संघटनांना शिक्षकांचंच हित बघून चालणार नाही, त्यांना विद्यार्थ्यांचं हित हे बघायलाच लागेल. आणि मी हे पहिल्यांदाच डिक्लेअर केलेलं होतं ज्याला मंत्री बनलो त्यावेळेला,
1 वर्षामध्ये मी शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवेन. त्याच्यानंतर मात्र त्यांनी विद्यार्थ्यांवरच कॉन्सन्ट्रेट केले पाहिजे. आणि ही आकडेवारी त्यांनी करून बघावी. छोट्या शाळेतल्या मुलांना गॅदरिंग असतं का? छोट्या शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी स्पोर्ट्ससाठी ग्राउंड असतं का? त्यांना चांगलं शिक्षण मिळतं का? त्याची टेस्ट घ्यावी. माझं काहीच नाही. मी 100 शाळा बंद करणार नाही म्हणून डिक्लेअर केले असताना हे मोर्चे आलेच कसे? मी त्या खात्याचा मंत्री आहे. मी डिक्लेअर केलं की 1 शाळा बंद होणार नाही. याचं सुद्धा उत्तर मिळालंच पाहिजे. ह्याच्यामध्ये राजकारण होता का? माझं श्रीमंत शाळांचं अनुदान जे राज्य सरकार देते ते बंद करण्यात येईल का? असा कसलाही विचार नाही. जे काही सोल्युशन सुचवायचं आहे ना ते संस्थांनी आणि शिक्षकांनी मिळून सुचवावं. परंतु शेवटी हित हे मुलांचं झालं पाहिजे. जसं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पुअर आहे तसं खाजगी शाळा जे चालवतात त्यांचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर पुअर आहे. त्याच्यासाठी कोर्टाने निर्णय दिलेला आहे की यांना ठराविक रक्कम घेण्याचं हे द्या. हे समजा इमारतीवर खर्च करत असतील तर तेवढीच रक्कम रिकवर करा इमारत फंड म्हणून. मग ते कोर्टाने सुद्धा सांगितलं आहे. पण त्याच्यासाठी ऑडिट आवश्यक आहे. त्याच्यासाठी शिक्षक संस्था काही म्हणतात की हे लावा, काही म्हणतात लावू नका. ह्याच्यामध्ये एकमत होण्याची आवश्यकता आहे. बघा, मी शिक्षण संस्थांच्या विरोधात नाही, मी शिक्षक संघटनांच्या विरोधात नाही, परंतु कधीतरी ह्याच्यावर विचार व्हायला लागेल. आणि माझं जे टार्गेट दिलेलं आहे की मुलांकडपर्यंत सगळं पोचलं पाहिजे. माझ्या डिपार्टमेंटचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ह्याच्या बाबतीत मी ठाम आहे. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्या संघटनांना बोलवणार आहे आणि हा प्रश्न 100% त्यांना विचारणार आहे की ही पद्धत आहे का? ज्यावेळेला आम्ही म्हणतो की CSRचा पैसा वेस्ट होता कामा नये ॲप तयार करण्यामध्ये, तो विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, टॉयलेटसाठी मिळाला पाहिजे, चांगल्या शाळांसाठी मिळाला पाहिजे, तर तो मिळालाच पाहिजे. कसले ऑब्जेक्शन काढतात? कोणी GR वाचून बघावा.